भाजपचे नेते रावसाहेब दानवे बोलतायत, आपण थेट पाहूयात। राज्यातली जनता जरूर आमचं सरकार लवकर व्हावं अशा प्रकारची प्रतीक्षा करते, परंतु फार उशीर झाला या सरकार बनवला असं नाही आहे। मागच्या 2-3 विधानसभेच्या निवडणुकीकडे जर आपण लक्ष टाकलं तर कधी कधी 20 दिवस 15 दिवस आणि त्यापेक्षाही जास्त दिवस सरकार बनवायला झालेले। जेव्हा 3 पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढतात तेव्हा समन्वय असणं अत्यंत गरजेचं असतं आपल्या आपल्या पक्षातला। म्हणून शिवसेनेनं आपला गटनेता निवडला, विधिमंडळ पक्षाचा नेता, राष्ट्रवादीनं आपला नेता निवडला, भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची प्रक्रिया त्या पद्धतीप्रमाणे आमचाही नेता निवडला जाईल आणि नंतर मग तिन्ही नेते निवडल्याच्या नंतर या राज्याचा मुख्यमंत्री कोण हे आमचे श्रेष्ठी ठरवतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। विलंब जो आहे नेता निवडीला एवढा का होतो? आमच्या मते याला कुठल्याही प्रकारचा विलंब झालेला नाही, पक्षामध्ये कुठल्याही अडचणी नाही। हा भारतीय जनता पक्ष आहे, शिस्तीनं चालणारा पक्ष आहे आणि आमच्या पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही आहे। निर्णय जो येईल तो आमचा नेता होईल आणि त्याला सर्वजण एकमुखानं मान्यता देतील। तारखेला एकूणच निरीक्षक येणार अशी चर्चा 2 किंवा 3 मला असं वाटतं की अधिकृतरित्या अशा प्रकारचं काहीही आम्हाला संकेत नाही आणि कदाचित आमच्या वरिष्ठाला आले असतील नेतृत्वाला तर मला काही त्याबद्दलची माहिती नाही आहे। परंतु एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की सरकार बनवण्यासाठी अद्यापर्यंत फार उशीर झाला आणि राज्यातली काही परिस्थिती बिघडली अशी स्थिती नाही आहे। 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडणार आहे का अशी माहिती मिळते की 5 डिसेंबरला संपूर्ण प्रक्रिया पूर्ण नाही, मी आपल्याला असं सांगितलं की अशा प्रकारची निश्चित तारीख अजूनपर्यंत श्रेष्ठींनी कुठलीही कळवलेली नाही आणि जी तारीख येईल ती तुम्हाला त्वरित कळवली जाईल। भाजप जो आहे तो मोठा पक्ष आहे, मॅन्डेट भाजपला मोठं मिळालेलं आहे। भाजप नंबर 1 आहे, परंतु दुसऱ्या नंबरसाठी अजितदादांचा राष्ट्रवादी असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल, यामध्ये कुठेतरी रस्सीखेच पाहायला मिळते का? कारण तिकडून गृह खात्याची मागणी केली जाते, अजितदादांकडून अर्थ खात्याची मागणी केली जाते, कुठेतरी त्या दोघांमध्ये दुसऱ्या नंबरसाठी रस्सीखेच आहे? बिलकुल रस्सीखेच नाही, तिन्हीमध्ये योग्य समन्वय आहे, तिन्हीमध्ये योग्य विचार विनिमय आहे, रोज या विषयावर चर्चा होतात आणि त्यामुळं आमच्या तिन्ही पक्षामध्ये ना खाते वाटपावरून ना नेते निवडीवरून कुठल्या प्रकारचा वादविवाद आणि मतभेद नाही आहे, ही गोष्ट खरी आहे। ईव्हीएम संदर्भामध्ये आहे ते बरेचसे आंदोलन पाहायला लागतं, बाबा आढावांसारखं आंदोलनाला बसलेले आहेत, तिकडे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे हे सगळे प्रमुख नेते जाताना पाहायला मिळतात। बाबा आढाव एक ज्येष्ठ नेते, त्यांचा आम्ही आदर करतो, पण मला असं वाटतं की आम्ही हिमाचल हरलो, आम्ही लोकसभेमध्ये अपेक्षित यश आम्हाला मिळालं नाही, आम्हाला कर्नाटकामध्ये यश मिळालं नाही आणि त्या काळामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने EVMवर आक्षेप घेतला नाही। हेच काय, पण जे आम्ही हरलो भाजपवाले, आम्ही भाजपनं सुद्धा आक्षेप घेतलेला नाही। पण ज्या वेळेस भाजप ज्या राज्यात जिंकन त्या ठिकाणी मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी सतत आपलं अपयश झाकण्यासाठी कोणाच्या तरी माथ्यावर खापर फोडावं आणि म्हणून त्यांनी चालवला हा प्रयोग आहे। या EVMच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते, सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्पष्टपणानं सांगितलं की ज्याला कोणाला हा EVM हॅक करता येत असं। भाजपचा गटनेता लवकरच निवडला जाईल अशा प्रकारचं वक्तव्य दानवे यांनी केलेलं आहे। नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी देखील लवकरच होईल असं देखील दानवेंनी स्पष्ट केलं। त्यांनी हॅक करून दाखवलं पाहिजे, पब्लिकली हॅक करून दाखवायला ते तयार नाही, EVM मशीन सरकार द्यायला तयार आहे। काँग्रेसने जो आक्षेप घेतला निवडणूक आयोगानं, केंद्रीय निवडणूक आयोगानं, आता त्यांना पाचारण केलेलं आहे की तुम्ही या इथे तुमचं निरसन करा, तेही करा आणि पब्लिकली बी एकदा होऊन जाऊ द्या। एक तर सरकारीरित्या म्हणजे निवडणूक आयोग आणि पब्लिकली म्हणजे एखाद्या हॉलमध्ये एक डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं पाहिजे, अनेक डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी केले आणि EVM हे हॅक होऊ शकतं असं सिद्ध करून दाखवलं पाहिजे पब्लिकला आणि मगच त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे। परंतु जनतेने त्यांना नाकारलेलं आहे, स्पष्ट जनादेश आमच्या बाजूने दिलेला आहे आणि जेव्हा जेव्हा जनादेश आमच्या बाजूने आला तेव्हा तेव्हा या विरोधी पक्षांनी आमच्यावर अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप केले। शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री पद, शिरसाटांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री पद जर भाजपकडे जात असेल तर आम्हाला गृह खातं आम्हाला द्यायला पाहिजे, कसं पाहता तुम्ही? ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, हा निर्णय ना शिरसाटांच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे।
श्रेष्ठी बसतील, एकत्र चर्चा करतील आणि जो निर्णय होईल तो सगळेजण मान्य करतील. भाई जगताप यांनी आयोगावरती कुत्ता म्हणून टीका केलेली आहे, कसं पाहता? असं त्याच्यावर मी काय बोलायचं त्यांनाच विचारलं पाहिजे, कोणत्या अर्थानं त्यांना असं म्हणलं. सर, पवार ठाकरे काँग्रेस हे ईव्हीएम बाबत आक्षेप घेतात आहे, पण जे महादेव जानकर तुमच्या सोबत आहेत ते देखील म्हणतात की ईव्हीएम हॅक होते आणि मी इंजिनियर आहे. महादेव आमच्या बरोबर एक टांग महादेवचे आमच्यासोबत एक बाहेर आहे. महादेव जानकर माझे मित्र आहेत चांगले, मी त्यांना आत्ता बोललो. पण महादेव जानकर एक आमच्या संग एक आमच्या बाहेर आहे, हे कळायलाच मार्ग नाही. पण त्यांचं ते घेणार आहेत का बाहेर एक इकडे ठेवायचं? ईव्हीएम हा विषय सोडून द्या. निवडणूक आयोगाने त्यांना पाचारण केलं, त्या ठिकाणी त्यांनी हॅक करून दाखवावं किंवा एखाद्या प्रदर्शन हॉल तयार करावा आणि त्या हॉलमध्ये ईव्हीएम ठेवून कोण जे यांचे जाणकार इंजिनियर, त्यापेक्षा वरिष्ठ इंजिनियर, त्यांनी पब्लिकली ते हॅक करून दाखवावं, तरच त्यांचं म्हणणं खरं आहे असं समजलं जाईल. नसता आपल्या पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडण्याचा हा प्रयोग आहे त्यांचा. मुख्यमंत्री कोण होतं भाजपचा? अरे राजा, भाजपचा पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचं नाव निश्चित आहे का? मला असं वाटतं की या राज्यामध्ये ज्या काही निवडणुका लढल्या गेल्या, शिवसेना यांनी एकनाथ शिंदेच्या नावावर निवडणूक लढली, राष्ट्रवादीने अजितदादाच्या नावावर निवडणूक लढली आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढली आणि एकूण सगळी निवडणूक राज्याची ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढल्या गेली. आणि त्यामुळं पक्षश्रेष्ठी आमचा विधिमंडळ पक्षाचा नेता जो निवडून तो आमचा मुख्यमंत्री राहील. भारतीय जनता पार्टीचा Thank you.